कोणात जशी कतरी सुपारी गगत्याच्या पानात अडकावे तसे तरी कोणात ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव ज्योती राजेंद्र कोल्हे मोठे. वा वा. आणि ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव नर्मदा प्रकाश मोठे. अच्छा आम्ही मायलेकी आहोत. मायलेकी आहोत. अच्छा हा आई आणि लेक आलेली आहे. हो. बरं तुमच्यामध्ये ताई कोण आहे? मी अच्छा तू अच्छा म्हणजे सखी म्हणून आईलाच घेऊन आलेली आहेस तू. अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं. आणि आता तुमच्या समोर येते टीम सोबती. क्या बात आहे. ओ हो दाजी बघणार आहेत हे दोन्ही दाजी. ओके ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव निर्मला बबुषा बोरकर. निर्मला ताई. आणि ताई तुझं नाव सांग. माझं नाव रीमा महेश जाधव. काय नाते आहे तुमचं? नंदन भाऊ. नणंद भाऊच आहे. नणंद भाऊच आहे. वा 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 व्हेरी गुड. ओके ओके. आणि आता येते टीम दोस्ती. मुझे प्यार नहीं तुझसे है बात, मुझे दिल मिला को तेरा बेवा. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका. ताई तुझं नाव सांग बरं. सोनाली परेश ढोकले. सोनल ताई. हो. ओके. आणि तुझं नाव सांग बरं. काजल ज्ञानेश्वर करपुडे. काजल ताई. बरं काय नाते आहे दोघींचं? आम्ही बहिणी आहोत. सख्या बहिणी? नाही सख्या बहिणी अच्छा. नाही आम्ही मावस बहिणी आहे. मावस बहिणी. अच्छा बहिणी. ओके सखी म्हणून बहिणीलाच घेऊन आले. बरं ताई कोण आहे तुमच्यामध्ये? ताई. अच्छा. आणि सखी म्हणून बहिणीला घेऊन आलेली आहे. खूप छान. दोघींचे अगदी मनापासून स्वागत आहे. तुमच्या बरोबर सुद्धा गप्पा आपण करणार आहोत. तर आता टीम येते टीम सवंगडी. अरे आली ही अप्सरा बच के रे जरा फुलटू फटाका ही बायगो आईला जादूची ही छडी मिठीची ये छुरे फुलटू फटाका ही बायगो. ताई तुझं नाव सांग बरं. जया माळवतकर. आणि ताई तुझं नाव सांग. सायली माळवतकर. सासू सुना. अच्छा सासू सुना आहेत. ओके. ओ हो. अच्छा सखी. बरं ताई कोण आहे तुमच्यामध्ये? ह्या ताई आहेत, मी सखी आहे. अच्छा म्हणजे सासूबाई सखी म्हणून सुनेलाच घेऊन आलेली आहे. हो. त्या लाडकी सखी एकदम. हो मग. हो. तुम्हा सगळ्यांबरोबर मी गप्पा तर करणार आहोतच. आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळाला. पण त्याआधी खेळाचे नियम आणि अटी मी तुम्हाला सांगणार आहे. ते नीट ऐकायचे आहेत. ओके. 3 खेळ असणार आहेत. प्रत्येक खेळामध्ये एक विजेती टीम असणार आहे आणि त्या अनुषंगाने तुमची गुणसंख्या असणार आहे. जी विजेती टीम असणार आहे त्या टीमला मिळणार आहे प्रत्येक खेळामध्ये जी विजेती टीम असणार आहे तिला मिळणार आहे 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहेत 20 गुण. तिसरी जी विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहेत 10 गुण. आणि जी शेवटची टीम असणार आहे त्यांना मिळणार आहेत 0 गुण. पण तुम्हाला यामध्ये एक संधी अशी आहे की तुम्हाला जादूची छडी वापरता येणार आहे. ती जादूची छडी तुम्ही वापरली तर तुमचे गुण हे दुप्पट होणार आहेत. म्हणजे 30 मिळाले असतील तर ते 60 होणार, 20 असतील तर ते 40 होणार, 10 असतील तर 20 होणार आणि 0 असतील तर मात्र 0च राहणार. पण अट अशी आहे की संपूर्ण खेळामध्ये तुम्हाला जादूची छडी फक्त एकदाच वापरता येणार आहे. ठीक आहे. कळले तुम्हाला? आणि तेव्हा एकूण गुणसंख्या जेव्हा या भागाची जेव्हा आपण बघू त्यामध्ये जी विजेती टीम असणार आहे त्या टीम मधील ताई होणारे हुकमाची राणी आणि सखी होणारे लाडकी सखी ज्यांना मिळणार आहे मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन. पण त्याआधी तुम्हाला प्रश्न पडेल की यांनी एवढं सांगितलं जादूच्या छडीबद्दल एवढं काय काय सांगितलं. ती जादूची छडी कुठे आहे? जादूची छडी ये ग. ही बघा आलेली आहे. साधी सुधी नाहीये. ही जादूची छडी अशी फिरवली की तुमचे गुण दुप्पट होणार. कळले तुम्हाला? नक्की. तर मंडळी जाऊया आपल्या पहिल्या धमाकेदार खेळाकडे. तर आपला हा जो पहिला खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे हकुना मटाटा मीच कापणार बटाटा. आता तुम्ही बघताय की ताट आहे. ताटामध्ये 2 बटाटे आणि एक किसणे आणि सुरी पण आहे. ओके. आता काय करायचंय मी 1 2 3 म्हटल्यानंतर जे छिलनी आहे त्यांनी बटाटे सोलायचे. अगदी टकाटक चकाचक सोलायचे. सोलून झाल्यानंतर या सुरीने बटाट्यांचे बारीक बारीक काप करायचे गोल गोल. 2 मिनिटांमध्ये जी ताई जास्तीत जास्त बटाट्याच्या चकत्या बनवेल ती असणार आहे या पहिल्या खेळाची विजेती. म्हणजे ती टीम विजेती असणार आहे. ओके. लक्षात आलेले तुमच्या? चला तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. पण जादूची छडी कोणाला वापरायची? बघा पहिला खेळ आहे. सोबती टीम मैत्री नाही. मला वापरायची आहे दोस्ती टीम नाही. आणि टीम सवंगडी वापरायची आहे तुम्हाला? वापरायची ओके.
तर मंडळी, आपल्या ह्या पहिल्या खेळासाठी टीम सवंगडी यांना जादूची छडी वापरायची. ओके, आणि आता आपण सुरू करूया पहिल्या धमाकेदार खेळाला. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. सत्या, व्हेरी गुड, क्या बात आहे. शेवटची 10 सेकंद. 10 आणि 1. वेळ संपलेली आहे. आणि आता बघूया, आपण सोबती टीम पासून आपण मोजूया. बरं, ज्या छान गोलाकार आहेत त्याच मोजल्या जाणार आहेत. हा 20. आणि टीम मैत्री बघूया. 1 2 3 25 26 27 27. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता बघूया दोस्ती टीम. 1 2 14 15 16 17. आणि आता बघूया टीम सवंगडी. 1 2 3 25 26 चक्क्या तुम्ही बनवलेल्या आहेत. आणि आता निर्णय सांगतो काय आहे ते. तेव्हा ते या खेळातून विजेती टीम आहे टीम मैत्री. मैत्री टीमला मिळालेले आहेत 30 गुण. एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतरची विजेती टीम आहे ती टीम आहे टीम सवंगडी, ज्यांना मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सोबती, ज्यांना मिळालेले आहेत 10 गुण. आणि शेवटची टीम आहे टीम दोस्ती, ज्यांना मिळालेले आहेत 0. पण आपल्या या पहिल्या खेळासाठी जादूची छडी सवंगडी टीमने वापरली आहे, त्यामुळे तुम्ही इथे जादूची छडी वापरू शकतात. छडीची कमाल गुणांची धमाल, छडीची कमाल गुणांची धमाल. आणि आता जादूची छडी वापरल्यानंतर आपण जाऊया स्कोर बोर्ड कडे. म्हणजे ही आघाडीवरती अर्थातच सवंगडी टीम आहे. तुमची ओळख तर सुरुवातीलाच झालेली आहे, नावं पण सांगितलेली आहेत. आणि तुम्ही बहिणी बहिणी आहात म्हणालात, पण सख्या बहिणी नाही, आम्ही मावस बहिणी आहोत. पण तुमचं हे बॉन्डिंग कधीपासून झालं, किंवा असा काही प्रसंग घडला की तुम्ही ज्याच्यामुळे जास्त क्लोज झालात? ऍक्च्युली प्रसंगच असे होते ना, म्हणजे नाही का, कधी डिप्रेशन मध्ये गेले तर ती सावरायची. आमचे लग्न तिचं अगोदर झालं, माझं नंतर झालं. पण म्हणजे नाही का, नंतर आता आपल्या बेबीला वगैरे नाही का, बेबी वगैरे होत नव्हतं मला. डिप्रेशन मध्ये गेले होते ऍक्च्युली मी, कारण म्हणजे नंतर निगेटिव्हच वाटायला लागलं सगळं. मग त्याच्यानंतर म्हणजे नाही का होत गेलं, म्हणजे नाही का व्यवस्थित, म्हणजे मेडिसिन वगैरे हे होत केलं. पण तिने खूप मला खूप सल्ले वगैरे द्यायची. आणि प्रत्येक गोष्टीत काही नाही का अडचण आली तर ती सांगायचीच मला. पण मग आता जशी तुमची जशी मैत्री आहे तशी मग तुमच्या अहोंमध्ये मग कशी मैत्री आहे, किंवा ते पहिल्यांदा आमच्या आहोंमध्येच मैत्री आहे, त्याच्यानंतर आम्ही खूप चांगल्या मैत्रीण झालो. आम्ही बहिणी आधीपासूनच आहेत. पण माझं लव्ह मॅरेज झालं आणि हिचं अरेंज मॅरेज आहे. आणि मग आमचं लग्न झालं तसं आम्ही त्यांची मैत्री असल्यामुळे आम्ही जास्त सतत भेटणं वगैरे होऊन मग आमची मैत्री वाढली. बरं, खरं पटकन उत्तर द्यायचं. ताई बोलत असताना एका वाक्यामध्ये नाही का हा शब्द किती वेळा वापरते? 4 ते 5 मीच आता जवळजवळ 100 वेळा मोजतात, नाही का? असं नाही का, खूप वेळा बोलती ती. खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं की तुम्हाला दोघींचं हे बहिणीचं नातं जरी असलं तरी मैत्रीचं जास्त आहे, तर ते नातं असंच छान आयुष्यभर राहू दे हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आता आपण दुसऱ्या खेळाला सुरुवात करूया. या खेळाचं नाव आहे उंच माझी उडी ग. तर आता हा जो दुसरा खेळ आहे तो सखी खेळणार आहे. काय करायचे, 4ही सखींनी एकामागोमाग एक इथे पहिला जो निळ्या रंगाचा फुगा आहे तिथे उभं राहायचंय. मग मी म्हणणार आहे की हिरवा, तर हिरव्या रंगाच्या फुग्याच्या इथे उडी मारायची. गुलाबी म्हणल्यानंतर गुलाबी रंगाच्या इथे उडी मारायची. बरं, जी ताई शेवटपर्यंत राहील ती असणार आहे या खेळाची विजेती टीम. मग त्या आधीची जी आऊट झालेली असेल ती दुसरी, त्याच्या आधीची आऊट झाली असेल ती तिसरी, आणि जी पहिलीच आऊट झाली ती असणार आहे शेवटची टीम. ओके, हे लक्षात आलेलं आहे तुमच्या. चला तर मग सुरू करूया आपल्या या दुसऱ्या खेळाला. पण
अत्यंत जिव्हाळ्याचा माझा प्रश्न की या खेळासाठी जादूची छडी कोणाकोणाला वापरायची? तुम्हाला वापरायची आहे सोबती टीम? नाही, मैत्री टीम नाही वापरायची? ओके, आणि तुम्हाला वापरायची आहे. ओके मंडळी, या खेळासाठी जादूची छडी वापरायची आहे टीम दोस्ती याना. ओके, आणि आता आपण या खेळाला सुरू करूया. रेडी? हिरवा, निळा, हिरवा, निळा, गुलाबी. आई उशिरा उडी मारली तर बाद. हा, वॉर्निंग पहिली. ओके, गुलाबी, निळा, हिरवा, उशिरा उडी मारलेली आहे त्यामुळे तुम्ही बाद झालेल्या आहात. रेडी? निळा, हिरवा, गुलाबी, निळा, हिरवा. आई उशिरा उडी मारलेली आहेस त्यामुळे तू बाद झालेली आहेस, त्यामुळे तुम्ही थांबवू शकता. तुमचा रंग आहे निळा, गुलाबी, निळा, हिरवा, निळा, गुलाबी. आणि ताई बाद झाली आहेस तू. आणि ताई तू बाद झालेली आहेस त्यामुळे तू मागे थांबू शकतेस. ओके, तिथे थांबू शकतेस. ओके, आणि अर्थातच शेवटची सखी ज्या टीमची आहे ती टीम आहे टीम सवंगडी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. आणि आता आपण या खेळाची गुणसंख्या बघूया. या खेळाची विजेती टीम आहे टीम सवंगडी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यांना मिळालेले आहेत 30 गुण. टीम सोबती त्यांना मिळालेले आहेत 20 गुण. टीम मैत्री त्यांना मिळालेले आहेत 10 गुण. आणि त्यानंतरची टीम आहे टीम दोस्ती, ज्यांना मिळालेली आहेत 0. हा. ओके, पण जादूची छडी वापरून सुद्धा तुमची गुणसंख्या 0 होणार आहे. त्यामुळे तुम्ही जादूची छडी नाही वापरली तरी हरकत नाहीये. ओके, त्याच्यामुळे आता आपण जाऊया स्कोर बोर्ड कडे. आघाडीवरती आहे सवंगडी टीम. एकदा जोरदार टाळ्या. आणि या गुणसंख्येसोबत आपण जाऊया तिसऱ्या आणि शेवटच्या खेळाकडे. सुरू करूया आपला हा तिसरा खेळ. पण त्याआधी मंडळी आपण जाणार आहोत आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. माय लेकी आहात तुम्ही. आईला मला विचारायचं की आई तुझं माहेर कुठलं तू म्हणालीस? माझं माहेर तसं बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुका, आणि गेवराई तालुक्यात माझं अगदी छोटंसं गाव आहे भोजगाव म्हणून. पण मग माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? पहिले तर माझे वडील माझ्या डोळ्यासमोर येतात. ते नेहमी म्हणायचे मला, म्हणजे ते लाडाने अक्काबाई म्हणायचे ना, तर ते नेहमी म्हणायचे माझी अक्काबाई मुलगी नाहीये, ती माझा मुलगाच आहे, असं म्हणून माझे नेहमी पाठीवर कौतुकाची थाप पहिली माझ्या वडिलांची असायची. त्यामुळे मी माहेरी गेले की मला आता सध्या माझ्या वडिलांची खूप कमी भासते. ताईला विचारायचं की ताई, जसं आईला तिच्या बाबांचा जसा अभिमान आहे तसा तुला तुझ्या आईचा अभिमान वाटावा, असा कधी कुठला एखादा प्रसंग घडलाय? तसा प्रसंग मला लॉकडाऊनमध्ये आलेला आहे. कारण की 2018 मध्ये माझा मोठा भाऊ एक्सपायर झाला होता. भाऊ एक्सपायर झाल्यानंतर आई पूर्णतः बेड रेस्ट, म्हणजे पूर्णतः ती जागेवर झोपून होती. आणि नेमकं कोविड लागलं. आणि नेमकं दुर्दैवाने आमच्या घरात अशी घटना घडली की माझ्याच मुलाच्या उजव्या पायामध्ये फूड पॉयझन झालं होतं. तर ते फूड पॉयझन अशा पद्धतीने झालं की माझा मुलगा जागेवरती उभाही राहू शकत नव्हता. तर डॉक्टरांनी त्यावेळेस आम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं. मी पुणे जिल्ह्यामध्ये कमीत कमी 40 ते 50 हॉस्पिटल फिरले. 4 लाखाच्या खाली एकही डॉक्टर यायला तयार नव्हता. त्यावेळेस ज्यावेळेस आईला कळलं की अरे दीदीची ही कंडिशन आहे, तर त्यावेळेस तिने स्वतःचं दुःख पूर्णतः बाजूला ठेवलं आणि माझ्या मुलासाठी उभा राहिली. आणि एका डॉक्टरांना, म्हणजे देऊ रोडला एका डॉक्टरांना भेटून रिक्वेस्ट केली. तर त्यावेळेस तिच्या रिक्वेस्ट खातर डॉक्टरांनी माझ्याकडनं 1 रुपयाही न घेता
माझ्या मुलाचं ऑपरेशन केलेलं आहे. तर ते माझ्यासाठी सगळ्यात आठवणीतली अविस्मरणीय गोष्ट वा, आईची. खूप छान. आणि मला असं वाटतं की तू नशिबान आहे की अशी आई तुला लाभलेली आहे. आजच्या भागामध्ये तू हुकमाची राणी किंवा तू लाडकी सखी होशील की नाही मला माहिती नाही, पण आई मात्र तिच्या आयुष्यामध्ये खरंच ती हुकमाची राणी आहे. आणि तुमचं हे आई आणि मुलीचं नातं असंच छान आयुष्यभर असंच राहू दे. आणि आई, तुला अत्यंत निरोगी आणि उदंड आयुष्य लाभू दे, हीच मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या शेवटच्या धमाकेदार खेळाला. या खेळाचं नाव आहे अग अग सांडशी मला कुठे नेशी. काय करायचंय, कसं खेळायचं मी तुम्हाला सांगतो. ओके, ते सांडशी आहे, त्या सांडशीचं एक टोक ते सखी पकडणार आहे आणि एक टोक ताई पकडणार आहे. आणि त्या सांडशीने एक एक चेंडू असा व्यवस्थित उचलायचा आहे. म्हणजे काय करायचंय, समजा आता एक टोक हे सखीने पकडलेले, एक टोक ताईने पकडलेले. चेंडूच्या इथे न्यायचंय. हा चेंडू हा असा उचलायचंय आणि उचलून टाकायचे आहे. परत अशा पद्धतीने तो चेंडू उचलायचा आहे, पुन्हा तुमच्या त्या भांड्यामध्ये नेऊन टाकायचं आहे. 2 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. जी टीम जास्तीत जास्त चेंडू आपल्या भांड्यामध्ये टाकेल ती असणार आहे या खेळाची विजेती. आणि मग त्या अनुषंगाने गुणसंख्या असतील. तर मग सुरू करूया. पण त्याआधी जादूची छडी आता ज्या टीमने वापरलेली नाहीये त्या टीमना वापरावी लागणार आहे. ओके, 1 2 3. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. नाचतो सगळं विसरून पोरी बघता थांबून निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाकून. सणासुदीला रांगोळी काढ, भाऊचा बर्थडे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर उरला रांगोळी काढ. उभी लाईन आडवी लाईन तिरपी लाईन वाकडी लाईन फुल काढ, चिमणी काढ, हत्ती चुकला पुसून काढ. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा. सासूबाई चिडणार आहेत, घाबरायचं नाही, वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर प्रसन्न. शेवटचे 10 सेकंद. 10 झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. पटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आणि पटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे वेळ संपलेली आहे. या खेळाची विजेती टीम आहे टीम सवंगडी, ज्यांनी दाहीच्या दाही चेंडू गोळा केले त्यांना मिळतात 30 गुण. टीम मैत्री ज्यांनी 9 चेंडू गोळा केलेले आहेत त्यांना मिळतात 20 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सोबती, ज्यांनी 8 चेंडू गोळा केले त्यामुळे तुम्हाला मिळतात 10 गुण. आणि टीम दोस्ती यांनी गोळा केलेले आहे 1 चेंडू, त्यामुळे त्यांना मिळत आहेत. पहिल्या खेळामध्ये तू 0, दुसऱ्या खेळामध्ये हिने 0 मिळवलेत, तिसऱ्या खेळामध्ये दोघींनी मिळून 0 मिळवलेले आहेत. हरकत नाही. शेवटी खेळामध्ये हारजीत ही असतेच असते. आता या खेळामध्ये 2 ज्या टीम आहेत आपल्या सोबती आणि मैत्री, या जादूची छडी वापरणार आहेत, त्यामुळे तुम्ही जादूची छडी वापरू शकता. छडीची कमाल गुणांची धमाल. छडीची कमाल गुणांची धमाल. जादूची छडी वापरल्यानंतर आपण जाऊया स्कोअरबोर्ड कडे आणि बघूया स्कोअरबोर्ड काय सांगतोय. एकूण गुणसंख्या झालेली आहे सोबती टीमची 50. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मैत्री टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 80. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. दोस्ती टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 0. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि सवंगडी टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 100. त्यामुळे आजच्या भागाची विजेती टीम आहे टीम सवंगडी. सवंगडी टीम जरी विजेती झाली असली तरी सुद्धा बाकीच्या टीमने अजिबात नाराज व्हायचं नाही. तुम्हाला सन मराठीकडून भेटवस्तू देण्यात येणार आहे. मंडळी, जयाताई जिच्यामुळे हुकुमाची राणी झालेली आहे ती
लाडकी सखी सायलीताई, तिला आपण हुकमाच्या राणीची ओटी भरण्याचा मान देऊया. तू हुकमाची राणी झालेली आहेस, तर असा काय हुकूम तुला इथे सोडावासा वाटतं? मला असं वाटतं की आपल्याला जर देशाचा विकास करायचा असेल तर आपण पर्यावरणावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर मी हा एक हुकूम देईल की सगळ्यांनी झाडं लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजे. वाह, क्या बात है. मंडळी, जी ताई तिच्या मल्टीटास्किंगने कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या आधी सहज पार पडते, तिला मिळतोय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल यांच्याकडून स्पेशल गिफ्ट. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, आणि लाडक्या सखीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. सोहळा सख्यांचा, हुकमाच्या राणीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. मंडळी, रोज मिळणारी हुकुमाची राणी आणि लाडकी सखी आपल्याला नाती नव्याने उलगडून सांगत असतात, नात्यांचं महत्त्व पटवून देत असतात. याच लाडक्या नात्यांचा सोहळा आपण साजरा करूया आणि भेटूया पुढच्या भागात नव्या साजात तुमच्या धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल.